नराधमांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलून जो काय सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल महापुरुषांची अपमान झालेला आहे। तर असा वारंवार हा कृत्य होत आहे। तसेच त्याच व्यक्तीने अशी माहिती आहे की एका मुस्लिम समाजावरती सुद्धा टीका टिप्पणी केलेली आहे। मग असे वारंवार जे काही कृत्य होत आहेत तर आपण प्रशासनाकडे कोणत्या निवेदनाची मागणी केलेली आहे? ही घटना संध्याकाळी 6:30 संदर्भामध्ये घडलेली आहे, 6:30 वाजता। आणि त्यानंतर बोईसर परिसरातले जे पंचक्रोशीतले जेवढे अनुयायी आहेत, आंबेडकरी अनुयायी असतील किंवा बहुजन अनुयायी असतील, त्यांनी पोलीस स्टेशन घातलेलं आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने उचित सहकार्य केलेलं आहे, उचित कार्यवाही केलेली आहे। ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच संदर्भामध्ये समाजामध्ये तीड निर्माण करणे, जातीय दंगल घडवणे, समाजामध्ये अशांतता निर्माण करणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, अशा पद्धतीचे कलम त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत। पोलीस प्रशासनाने योग्य भूमिका बजावलेली आहे आणि आपण सुद्धा त्यांना एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून त्यांना सहकार्य करायचं आहे। मुळात ज्या ज्या घटना घडत असतात त्या घटना घडायला नाही पाहिजे, याच्यातून समाजामध्ये एक वेगळा वातावरण निर्माण होतो आणि सामाजिक सलोखा कुठेतरी बिघडवला जातो। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने सहकार्य केले, की ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे ती उचित आहे। जो नराधम आहे रुपेश झा, त्याच्यावरती अशा पद्धतीचे कलम त्या ठिकाणी लावण्यात आलेले, ॲट्रॉसिटी लावण्यात आलेले आहे। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जाती सदृश्य म्हणजे जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, अशा पद्धतीचे कलम त्यांनी लावलेले आहेत। त्यामुळे तमाम आंबेडकरी अनुयायांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी शांततेने घ्यायचं आहे, कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। पोलीस प्रशासनाने त्यांच्या पद्धतीनेच कार्य केलेलं आहे। मगाशी सचिन बोललेलं आहे की आपणही सुद्धा एक न्यायालयीन लढा जो काय असेल तो सुद्धा लढाईची आपली भूमिका असणार आहे। हे करत असताना त्याने ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्याच्या मागचा बोलविता धनी कोणीतरी दुसरा असू शकतो। त्या व्हिडिओला लाईक कमेंट्स करणारे सुद्धा कोणी असतील, त्यांचाही छडा लावला जाईल, त्यांच्यावरही कायदेशीर कार्यवाही केली जाईल। त्यामुळे आपलं एक आद्य कर्तव्य आहे की या ठिकाणी आपण पहिल्यांदा शांतता प्रस्थापित करणे, तरुण युवा या ठिकाणी आलेला आहे त्यांना समजावून सांगणं, कायदा बाबासाहेबांनी बनवला त्या कायद्याचा मान सन्मान राखणे सुद्धा ही आपलीच जबाबदारी आहे। आणि पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने कारवाई करत आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचं अंतर न ठेवता कठोर कारवाई केलेली आहे आणि त्या ठिकाणी आता FIR लॉन्च होत आहे। त्यामुळे सगळ्यांनी शांतता राखावी, मी असंच आवाहन करतो। फरक आणि आपल्यातला फरक हा आपण विसरून नेहमी होत राहणार, आजचा नाही आहे। जो कायदा नेहमी होत आहे असं नाहीये, जो जेव्हा जेव्हा जी गोष्ट होत आहे त्याच्या वेळेस त्यावेळेस कायदेशीर मागतो सर्वेकडे आम्ही चुकतात का, आम्हाला चुकायला पाहिजे थोडी नाही, मग त्याला आमची विनंती आहे म्हणून आम्ही बोलतो ना। जी गोष्ट विपरीत आहे, जी गोष्ट कायद्यामध्ये नाही, सर्व समाजाने आलेले आहेत, सर्वांना माहित पडेल त्याने गुन्हा केला काय, आपण गुन्हा केला काय, सारखंच सर्वांनी शांत राहायचं का नेहमी? इकडे जे आम्ही शांत राहायचं मग आमच्या टायमाला आता जयंती पण आलेले आहे, इतर देशात प्रत्येक ठिकाणी अटक केलेली आहे। आता परत ते होणार आहे, परत 15 दिवसाची जयंती आलेली आहे, जयंती चालू होणार आहे। जयंतीमध्ये हा मॅटर होणार आहे, जयंतीमध्ये आता जयंतीमध्ये मॅटर होणार आहे। कोणी काय करणार नाही, कोणी काय आज जी बोईसरमध्ये घटना घडली आहे ती खूप निंदनीय आहे आणि याची दखल बोईसर पोलीस स्टेशन आणि आपलं पालघर जिल्हा प्रशासन, आपल्या इकडे DYSP साहेब आहेत, आपले ॲडिशनल SP साहेब आहेत, तसेच इकडचे PI आणि बऱ्याचशा प्रशासनाने आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे। आणि हा वाद पुढे वाढू नये आणि अशा पद्धतीची जी एकदम घाणेरड्या वृत्तीची जी लोक आहेत त्यांना आळा बसावा म्हणून प्रशासनाने योग्य ते ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आणि मुस्लिम समाजाच्या भावना पण भडकवलेल्या आहेत त्याबद्दल ही ॲक्ट लावलेले आहेत। या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। तरीही आपण एक शांतता राखावी आणि पुढे हा मॅटर वाढू नये एवढंच बघण्यात यावं।
प्रशासनामार्फत जी कारवाई केली जाते त्या अंतर्गत सुद्धा आम्ही इकडचे जे बोईसरचे स्थानिक नागरिक आहोत, स्थानिक नेते मंडळी आहेत, आम्ही एक वेगळ्या पद्धतीने कायदेशीर लढा या बाबतीत देणार आहोत. आणि यापुढे फक्त प्रशासनाला आमची एवढीच मागणी असेल की याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांचा छडा लावा, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने छडा लावू. आणि साहेबांनी कारवाई केलेलीच आहे, प्रशासनाने जी कारवाई केलेलीच आहे, पण आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत, शिवाजी छत्रपती महाराजांची औलाद आहोत. आम्ही आमचा कायदेशीर लढा हा देत राहू आणि या माठीमागे असणारे सूत्रधार आणि याची जी कृत्य केली त्यांना कारवाई केल्याशिवाय आपण थांबणार नाही. तरी सगळ्यांनी शांतता राखा, कुठलाही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. शासन आपल्याला मदत करत आहे, आपणही शासनाला मदत करावी हेच आव्हान आपल्याला करतोय. धन्यवाद. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती एका व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अपशब्द वापरले होते. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ पोलिसांनी दखल घेतलेली आहे. सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. सदर व्यक्तीलाही अटकेची प्रोसेस आमची चालू आहे. सदर व्यक्तीविरुद्ध जे त्यांनी बोललेलं आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याबाबत मी सूचना दिली आहे. तो गुन्हाही दाखल होईल. त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याबाबत कोणी त्यावरती कमेंट केले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सामाजिक वातावरण जे बिघडलं जातं ही अशा या प्रकारची विकृती नेहमीच काही ना काय सोशल मीडिया करत असतं, तर त्याबद्दल आपण काय आव्हान करू शकतो? अशा प्रकारे समाज विरोधी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून जे वातावरण बिघडून जातं त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करतोय, गुन्हा दाखल करतोय. पण सर्वांना मी सांगेल की सर्वजण संविधानाला मानणारे लोक आहेत, तर समाजामध्ये अशा जरी गोष्टी आल्या तर त्याला प्रत्युत्तर कायद्याने दिलं पाहिजे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, आपली कारवाई करते. त्याला प्रत्युत्तर म्हणून जर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर ते सुद्धा कुठेतरी कारवाईस पात्र ठरतील. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व संविधानाला मानणारे लोक आहोत, कायद्याला जे पालन करणारे लोक आहोत, त्याचं आपण पालन करू आणि ह्याला कायदेशीर आधारावर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि चांगला तपास करता येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल असं मी सर्वांना आवाहन करतो. आपण सर्वांनी शांतता राखावी, ह्याच्यावरती सखोल आणि चांगल्या पद्धतीने तपास आम्ही करणार आहोत. ते सुद्धा आपण चेक करून घेतोय. आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यावरती काय गुन्हे दाखल असतील किंवा त्याचा काय कुठे कनेक्शन असेल ते पण आपण चेक करून देतो. अशा प्रकारचे पुन्हा विकृती कुणी करू नये याबद्दल तुम्ही समाजाला काय सांगाल? अशा प्रकारे जे वक्तव्य करतात त्याला एकतर कायद्याचं ज्ञान नसतं, संज्ञान नसतो आणि कुठेतरी तो समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचा किंवा समाजामध्ये काही वाईट गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून करतो. तर असं कोणीही करू नये. ते कायद्याला धरून नाही आणि अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्व लोकांना माझं हीच विनंती राहील आणि आव्हान राहील, आपण सर्व कायद्याला मानणारे लोक आहात, तर या कायद्याचं पालन करा आणि असं कुठे चुकीचं आढळलं आपल्याला सोशल मीडियावरती तात्काळ आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावरती सुद्धा त्या पोस्टवरती सुद्धा कारवाई करणार आहोत. तुम्हाला प्रश्न विचारतो, आता जो आहे नितीने प्रकार एवढा घातलेला आहे, इतका घाणेरडा जो आहे जे वक्तव्य केलेलं आहे तर त्याला तुम्ही कोणते कायदे लावत, कोणते कलम लावणार, काय कलम लावणार की जेणेकरून कसं तो जास्तीत जास्त सजेस्ट पात्र होईल हे जरा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा. आता आपल्यातर्फे सुद्धा निवेदन आलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत सुद्धा दिलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यावरती कसे कलम लावता येतील तर त्यानुसार सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. FIR दाखल होते आणि लवकरच आपण ज्या लोकांनी लाईक केलंय किंवा त्याला पुरं फॉरवर्ड केलं असेल किंवा काय केलं असेल त्या लोकांवर काय असे जे वक्तव्य करतात, असे जे पोस्ट टाकतात आणि त्यांना लाईक करतात ते सुद्धा कारवाईस पात्र असतात. त्यांच्यावरती सुद्धा निश्चित कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत. सर, हेही पाहिलं जातं की आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तीने नराधम महापुरुषांवरती टीका टिप्पणी केलेली आहे किंवा त्यांचा सोशल मीडियावरती चुकीच्या शब्दाने जो अपमान केलेला आहे, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये पाहायला गेलं तर त्यांच्यावरती जे कलमं लावली जातात, परंतु काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर तेच नराधम पुन्हा असे का करतात कृत्य, मग ह्याच्यावरती प्रशासनाचं वचक नाही आहे का? तर असे कोणकोणते कठोर कलम तुम्ही या ठिकाणी लावले ते सांगा. आता जे सोशल मीडियावरती निघाले
त्याच्या अनुषंगाने आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करतोय. अतिशय प्रभावी हा कायदा आहे आणि असे कोणी परत वक्तव्य करूच नाही आणि केलं तर ते अशा कायद्याखाली त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. आरोपीचं नाव काय ना, आरोपी कुठला मूळचा आहे आणि सध्या इथे काय काम करतो आणि काय करतो? आरोपीचं नाव रुपेश झा आहे आणि तो बोईसरमधलाच आहे. आपण ड्रायव्हिंगचं काम करतोय. त्याचं आपण सर्व अकाउंट वगैरे सगळं चेक करून काय काय त्याचे लिंकेज आहेत ते पण आपण त्यामध्ये चेक करून घेऊ.